नापीक जमीन, बँकेचं कर्ज आणि मुलीच्या शिक्षणाची चिंता आज एका गरीब शेतकऱ्याचा जीव घेऊन गेली आहे. नमस्कार, माझं नाव आहे विश्वजित पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. धाराशिवमध्ये काल एक अशी घटना घडली आहे जी संपूर्ण महाराष्ट्राला एक म्हणजे काय बोलतो त्यांचे डोळे उघडणारी घटना घडलेली आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका 38 वर्षीय शेतकऱ्याची कहाणी ऐकून घेणार आहोत. याच्यामध्ये मी त्यांचं नाव वगैरे कुठली गोष्ट मेन्शन करणार नाहीये, पण स्टोरी अशी आहे की त्या जो शेतकरी होता त्याची जमिनीमध्ये त्या पद्धतीचं उत्पन्न येत नव्हतं जेवढा त्याच्या घराचा खर्च चालतोय. वरनं त्या शेतकऱ्याला एक मुलगा एक मुलगी असे 2 जण होते. त्यांच्या शिक्षणाची देखील चिंता होती. ती मुलगी 12वी झाली, 12वी चांगले मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर इंजिनियर बनण्याचं स्वप्न त्या मुलीने पाहिलं. इंजिनिअरिंग म्हणजे सीईटीचा पेपर जो असतो इंजिनिअरिंगला ऍडमिशन देण्यासाठी, त्याच्यामध्ये देखील तिला चांगले मार्क्स मिळाले. पण त्या वडिलांकडे त्या मुलीकडे जेव्हा पाहिलं की त्यांच्याकडे त्यांची कॅपॅसिटी नव्हती इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याची, त्याच्यामुळे आणि त्यांच्या बँकेचं कर्ज होतं, वरनं ते बँकेचं कर्ज पण वापस द्यायचं होतं. त्या दोन्ही गोष्टींना वैतागून आणि नातेवाईकांचे ताणे ऐकून ह्या आज एका शेतकऱ्याचा जीव गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेवण झाल्यानंतर रात्रीच्या 10:30 वाजता सगळेजण झोपलेले आहेत का हे पाहिल्यानंतर त्यांनी साडीला म्हणजे त्यांच्या वाईफची साडी गळ्याला बांधून आत्महत्या केली. सकाळी 7 वाजता ज्यावेळेस त्यांच्या घरातले उठले त्यावेळेस त्यांच्या समोर हा विषय आला. लगेच पोलिसांना खबर दिल्यानंतर सर्व गोष्टी समोर आल्या. पण आजच्या या बातमी सगळ्यांनाच एक म्हणजे ऐकायला बरोबर वाटत नाही ही बातमी. पण काय झाले आता सध्याच्या युगामध्ये काय झाले, सर्वांनाच डॉक्टर बनायचे, सर्वांनाच इंजिनियर बनायचे आणि त्याच गोष्टीमुळे असे प्रकार घडत आहेत. माझी एकच विनंती आहे सर्व पालकांना, सर्व शेतकऱ्यांना. आणि काय झाले, कारण बाकीच्यांना नॉलेज असते, बाकीचे शिकलेले असतात, आपले सदर शेतकरी जे असतात मिडल क्लास त्यांना जास्त नॉलेज नसते, ज्यांना प्रॉपर करिअर बद्दल गायडन्स करण्यासाठी कुणी नसते. तर त्याच्यामुळं आम्हाला तर असं वाटतंय की प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्या ते जिथं सभागृह असतो तिथे जाऊन पालकांना, विद्यार्थ्यांना, म्हणजे आईला, वडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना सर्वांना गाईड करावं या गोष्टींबद्दल की फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच या 2च फील्ड्स नाहीत, अजून पण खूप साऱ्या फील्ड्स आपल्याकडे आहेत आणि त्या एक्सप्लोर करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल यासाठी मला तुमची गरज हवी आहे. तुम्ही पण जे पण यंग व्यक्ती लोक माझा व्हिडिओ बघत आहेत, प्लीज मला कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघताय ते कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे. आपण तुमच्या गावामध्ये तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या गावामध्ये ते प्रोग्राम घ्यावा अशी माझी विनंती आहे. जे काय प्रॉपर गायडन्स असेल आपण कोऑर्डिनेट करून एकत्रित मिळून ह्या गोष्टी करूयात. कारण आज एक शेतकरी गेलाय असे फक्त हे म्हणजे पेपरला बातमी आली म्हणून मला समजलं, पण असे कितीतरी शेतकरी आहेत, असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे आज त्यांचा जीव गमावत आहेत फक्त आणि फक्त एक प्रॉपर गायडन्स नसल्यामुळं. आणि शेतकऱ्यांची एक इच्छा असते की त्यांचं घर त्यांना सुधारायचं असतं, त्याच्यामुळे त्यांना वाटतं की त्यांचा मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला म्हणजे त्यांचं घर सुधारणार आहे. असं नाही. आपण दुसरे पण उद्योगधंदे करू शकतो, दुसऱ्या पण फील्ड्स आहेत, दुसऱ्या पण परीक्षा आहेत, दुसऱ्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामधनं आपण करिअर घडवू शकतो, ज्यामधनं आपण आपल्या घराला, आपल्या फॅमिलीला श्रीमंत बनवू शकतो. तर जे पण यूथ कुठल्या पण जिल्ह्यातनं तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, प्लीज मला नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपण एक प्रॉपर प्लॅनिंग बनवून, एक प्रॉपर व्हॉट्सअपला ग्रुप बनवून आपण कशा पद्धतीने गावातल्या शेतकऱ्यांना गाईड करता येईल याच्यावरती आपण काम करणार आहोत. मी खूप साऱ्या दिवसांपासून काम करत आहे, पालकांना गाईड करत आहे, पालकांना प्रॉपर गायडन्स देत आहे. ज्यांचा जो निर्णय आहे तेच फायनल, आपण जास्त त्याच्यात इंटरफेअर करायचं नाही. पण आपल्याकडे काय पाहिजे की आपल्याकडे ऑप्शन्स कुठले कुठले आहेत हे पण पाहिजे. म्हणजे आता नीट झाल्यानंतर देखील फक्त डॉक्टरच बनावं हे एक ऑप्शन नाही. नीट परीक्षा झाल्यानंतर अजून पण खूप सारे ऑप्शन्स आहेत जे की तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तसंच JEE झाल्यानंतर, CET झाल्यानंतर खूप सारे ऑप्शन्स आहेत. आज त्या शेतकऱ्याला अमोल नवनाथ डक असं त्या 38 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. त्यांच्या फॅमिलीचं जर कोणाकडे कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर प्लीज मला कळवा. आपण त्यांना वेळ देऊन त्यांची काय मदत करता येत असेल का ते पण बघूयात. कारण आता त्या मुलीची इंजिनिअरिंगचं शिक्षण थांबू नये असं आपल्या प्रत्येकालाच वाटतंय, कारण तिच्या वडिलांनी जीव गमावलेला आहे. तिची मदत कशा पद्धतीने करता येईल हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका करा. धाराशिव मधल्या तेर ह्या गावातील ती घटना आहे.
तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून त्याच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपण प्रॉपर गायडन्स करूया त्या मुलीला, प्रॉपर तिला काय मदत करता येईल का या गोष्टी पाहूयात. आणि प्लीज शेअर करा व्हिडिओ आणि मला कॉन्टॅक्ट नक्की करा. धन्यवाद.